अन्न ही पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे. किंबहुना माणूस जे काही व्याप करतो ते पोटासाठीच असे म्हटले जाते. शेतात धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यापासून ते घरात अन्न शिजवणाऱ्या गृहिणीपर्यंत अनेक जणांचे कष्ट अन्न निर्मितीच्या प्रक्रियेत समाविष्ट असतात. म्हणूनच गदी माडगुळकर म्हणतात, जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम, तिथे अन्न होऊन ठाकेल श्याम. दिसे सावळे रूप त्याचे शिवारी, जिथे राबती हात तेथे हरी. जिथे शेतकरी राबत असतो तिथे अन्न होऊन साक्षात परमेश्वर उभा ठाकतो. इतकं महत्व अन्न निर्मितीचं, शेतकऱ्याच्या कष्टांचं. शेतात मुबलक प्रमाणात अन्नधान्याची निर्मिती व्हावी यासाठी सृष्टीचं चक्र व्यवस्थित चालणं खूप महत्वाचं असतं. भगवद्गीतेत हजारो वर्षांपूर्वी अन्नाचा आणि सृष्टीचक्राचा संबंध स्पष्ट केलेला आहे. अन्नाद्वारे प्रत्येक सजीव सृष्टीशी जोडला जातो, कारण सृष्टीतील हवा, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश या घटकांमुळेच अन्न तयार होते. म्हणजे माणसाच्या जीवनाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सृष्टीतले सर्व घटक संबंधित असतात. हा संबंध सांगताना गीता म्हणते, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः. अन्नामुळेच सर्व जीव निर्माण होतात आणि ते अन्न पर्जन्यामुळे निर्माण होते. माऊली म्हणतात, अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते, मग पर्जन्यूया अन्नाते सर्वत्र प्रसवे. अन्नामुळेच सर्व प्राणीमात्रांचे पोषण होते आणि ते अन्नधान्य शेतात पिकण्यासाठी पावसाची नितांत आवश्यकता असते. शेतकऱ्यासाठी पाऊस किती महत्वाचा असतो हे सांगताना कवयित्री बहिणाबाई म्हणतात, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात सामावत मातीमध्ये उगवत. पावसात सामावत मातीमध्ये उगवत. शेतकऱ्यासाठी पांडुरंग, गीता, भागवत सगळं काही तो पाऊस आहे. कारण जर पाऊस पडला तरच अन्नधान्याची निर्मिती होऊ शकते. नद्या, विहिरी, तलाव, सरोवरे या सगळ्या पाण्याच्या स्रोतांमध्ये पाणी येतं ते पावसामुळे. पाणी असेल तरच शेती शक्य आहे. भरपूर पाणी असेल तर भरपूर अन्न, आणि भरपूर अन्नधान्य असेल तर प्रजा सुखी. हे पूर्वापार चालत आलेलं सूत्र आहे. पावसाळ्याच्या महिन्यात एकमेकांना जर शेतकरी बांधव भेटले तर ते पहिल्यांदा काय विचारतात, काय यंदा पाऊस पाणी कसं आहे? कारण पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या जीवावर, या 4 महिन्यातल्या पावसावरच सगळं पुढचं वर्ष अवलंबून असतं त्यांचं. पावसामुळे अन्नाची उत्पत्ती होते असं छांदोग्य उपनिषदात म्हटलंय. ता आप ऐक्षंत बहवः स्याम, प्रजाये महीती ता अन्नम सृजंत, तस्माद्यत्र क्वच वर्षति तदेव भूयिष्ठमन्नम, भवत्यद्भ्य एव तदध्यन्नाद्यम जायते. उपनिषदकारांनी पाण्याचे महत्व विशद केले आहे. आप म्हणजेच पाणी. पृथ्वीला आणि अन्नाला निर्माण होण्यासाठी पाणी कारणीभूत आहे. त्यामुळे जिथे कुठे जलवृष्टी होते तिथे पुष्कळ अन्न उत्पन्न होते. पाण्यावरच गवत, झाडे, शेतातली पिके अशी सगळी सृष्टी बहरते. पावसामुळे नद्या, नाले, ओढे, झरे वाहू लागतात आणि सृष्टीत चैतन्य येते. पशुपक्षी, माणसे यांना प्यायला भरपूर पाणी मिळते. जनावरांना हिरवा चारा मिळतो. परिणामी मुबलक प्रमाणात दूध, दुभते मिळते. बहरलेल्या झाडांमुळे फळफळावळ, फुले मिळतात. उत्तम जलवृष्टीमुळे शेतातील पिकेही जोमाने येतात आणि मुबलक धान्य निर्मिती होते. पाऊस म्हणजेच पृथ्वीवरचे जीवन. इतके महत्व पावसाला आहे. तर तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पडून लाभदायक ठरावा. चुकीच्या वेळी म्हणजेच अवकाळी पाऊस पडून त्रासदायक होऊ नये यासाठी निसर्गाचे चक्र संतुलित राहिले पाहिजे. ते संतुलित ठेवणारी हिरवी वृक्षराजी माणसाने अबाधित ठेवली पाहिजे. निसर्ग आपल्याला फळे, फुले, औषधी, अन्न, हवा, पाणी, जमीन सर्व काही भरभरून देतच असतो. पण या निसर्गावरच कुऱ्हाड चालवून माणूस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतो आहे. झाडे तोडली, इमारती बांधल्या, पावसाचे प्रमाण कमी झाले, दुष्काळ पडू लागले,
पिण्याचे पाणी सुद्धा मिळणे मुश्किल झाले. पावसाच्या पाण्याचे योग्य प्रमाणात नियोजन करून ते साठवणे ही आज गरज झाली आहे. बांध बंधारे घालून ते अडवणे आणि जिरवणे यासाठी अनेक योजना आणि संघटना कार्य करत आहेत. माणसाच्या योग्य कृतींमुळेच निसर्ग अबाधित राहील. भगवद्गीता पुढे सांगते, यज्ञात भवन्ति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. पाऊस यज्ञापासून तयार होतो आणि यज्ञ कर्मापासून उत्पन्न होतो. पूर्वी लोककल्याणासाठी यज्ञ केले जात असत. त्यात पवित्र वेदमंत्रांसह विशिष्ट वनस्पतींच्या समिधांचे आणि इतर हवनद्रव्यांचे हवन केले जात असे. त्यांच्या ज्वलनानंतर जे वायू हवेत मिसळतात ते पर्यावरण शुद्ध करणारे असत. निसर्गाचे संतुलन राखण्याचा यज्ञ हा मानवी प्रयत्न होता.